राफेलवरून केंद्र सरकारला सर्वोच्च झटका मिळालाय, कारण पुराव्याच्या कागदपत्रांना घेतलेला आक्षेप सुप्रीम कोर्टानं फेटाळलेला आहे आणि त्यामुळे राफेल प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार असल्याचा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतलाय। कोर्टात सादर केलेली कागदपत्र ही मान्य आहेत असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे आणि दिल्लीमध्ये राफेल विमान डील प्रकरणी सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला मोठा झटका दिलाय। पुराव्याच्या कागदपत्रांना घेतलेला आक्षेप 3 न्यायमूर्तीच्या खंडपीठानं फेटाळून लावलाय। आज राफेल प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती। यापुढची सुनावणी घ्यायची की नाही, मात्र राफेल प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार आहे असं सुप्रीम कोर्टानं आज सांगितलंय। The 3 judges have given a unanimous judgment in which they have rejected the government's argument that firstly that these documents cannot be considered because, as the Attorney General said, they are stolen documents. I mean, this was on the face of it a very peculiar argument, because if somebody is going to do something wrong, he is not going to take out full-page advertisements in newspapers. So it has that evidence has to be excavated. But the Attorney General said these are stolen documents. That has been rejected. Second argument was that these are privileged documents because they relate to defense and so on. Our argument was that precisely because they relate to defense, you must examine them, because it affects the security of the country. It affects what you have. These are documents that relate to the issues which you have raised in your order. You asked for this evidence and we have provided it. So the court has accepted our pleas and rejected the arguments of the government in a, all the judges concurring with the Chief Justice giving one reasoning and Justice Joseph giving another reasoning, complementary reasoning. आणि याच प्रकरणाची माहिती घेऊयात। वैशाली मलेवार आमच्या प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती। वैशाली, काय काय घडलं सुप्रीम कोर्टात? श्वेता, ज्या प्रकारे राफेलवर काँग्रेसकडनं चांगलाच हल्लाबोल सुरू होता भाजपवर, तर त्याला आता कुठेतरी म्हणता येईल की भाजपकरिता ही वाईट गोष्ट म्हणता येईल। निवडणुकीच्या एक दिवसाआधी सुप्रीम कोर्टाकडून निर्णय आलेला आहे। तर सुप्रीम कोर्टाला केंद्राने म्हटलं होतं की ते डॉक्युमेंट्स समोर मांडले गेलेले आहेत, ते डॉक्युमेंट्स चोरी झालेले आहेत, ते लीक झाले डॉक्युमेंट, त्यांना एक्सेप्ट केले जाऊ नये आणि त्यांच्यावर कसल्याही प्रकारचं कारवाई केली जाऊ नये। मात्र सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की ही सुरक्षेच्या विषयीची महत्वाची गोष्ट आहे। राफेलच्या जी पूर्ण प्रोसेस होती घेण्याची, त्याच्यामध्ये काहीतरी बदल करण्यात आला होता असे डॉक्युमेंट्समध्ये असल्यामुळे या डॉक्युमेंट्सला एक्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि त्या डॉक्युमेंट्सला आता सुप्रीम कोर्ट जो आहे आपल्या नजरेखालून घालणार आहे, त्याला एक्सेप्ट करणार आहे आणि याच्यानंतर समोर कशा प्रकारे सुनावणी होईल आणि या काय समोरची तारीख असणार आहे हे आता समोर करणार आहे। पण मात्र म्हणता येईल की निवडणुकीच्या एक दिवसाआधी एक मोठा झटका म्हणता येईल भाजपकरिता आणि तिथे काँग्रेसकरिता एक चांगली बातमी, कारण राफेल हा एक मोठा मुद्दा होता काँग्रेसकरिता। इतक्या दिवसापासून त्याला चिघळत आलेला आहे, त्यामुळे आता ह्या विषयाचा आणखी जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं होईल आणि म्हणता येईल की केंद्राकरिता, स्पेशली भाजप सरकारकरिता हा एक सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका आहे। अगदी बरोबर। आणि सरकारच्या वकिलांनी काय बाजू मांडली किंवा मग काय आणखी डिटेल्स सांगता येतील? सरकारकडनं तेच म्हणणं होतं की हे जे डॉक्युमेंट्स आहे हे लीक झालेले डॉक्युमेंट्स आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या डॉक्युमेंट्सला एक्सेप्ट करू नये कोर्टाने आणि याला आपल्या जो डिसिजन आहे, जो सुनावलेला होता मागचा डिसिजन, त्याच्यामध्ये याला ऍड ऑन करू नये। मात्र सुप्रीम कोर्टाने याला सुरक्षेच्या विषयाचा महत्वाचा विषय असल्यामुळे याला ऍक्सेप्ट केलेला आहे आणि जी सरकारची बाजू होती त्या बाजूला फेटाळण्यात आलेला आहे आणि या प्रकारची पूर्ण जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये या लीक झालेल्या डॉक्युमेंट्सला एक वेगळं महत्व दिलेलं आहे। अगदी बरोबर, धन्यवाद वैशाली तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आपण सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारचे वकील वेणुगोपाल यांनी राफेल प्रकरणी काय काय माहिती दिली ती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। केंद्र सरकारच्या दाव्यानंतर याचिकाकर्ते प्रशांत भूषण यांनी काय उत्तर दिलं? वेणुगोपाल काय म्हणाले? चोरून मिळवलेले, तर हा जो काही वाद चाललाय त्या राफेल विमान खरेदीचाच नेमका घटनाक्रम कसा होता, एक नजर त्यावरती टाकूयात। सप्टेंबर 2018ला राफेल विमान खरेदी विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका केली गेली। 14 डिसेंबर 2018ला सुप्रीम कोर्टानं सगळ्या याचिका फेटाळून लावल्या होत्या।
21 फेब्रुवारीला कोर्टानं पुनर्विचार याचिका मात्र स्वीकारली होती आणि 14 मार्च 2019ला कोर्टानं आपला निर्णय राखून ठेवला आणि आज 10 एप्रिल 2019 राफेल प्रकरणाची सुनावणी झाली आणि आता राफेल प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं आजच्या सुनावणीमध्ये सांगितलं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.